बदलापुर की एक प्रतिष्ठित स्कूल में 3 साल की 2 बच्चियों के साथ हुए अत्याचार के मामले में पुलिस ने तुरंत कार्रवाई करते हुए आरोपी को गिरफ्तार कर लिया है। क्षेत्र के डीसीपी सुधाकर पठारे ने बताया कि मामला दर्ज होने के बाद 3.5 घंटे के भीतर आरोपी को गिरफ्तार कर लिया गया और कोर्ट ने उसे पुलिस हिरासत में भेज दिया है। इस मामले की जाँच में थाने के वरिष्ठ पुलिस निरीक्षक के साथ अन्य 2 पुलिस थानों की महिला पुलिस अधिकारी भी जुटी हुई है। डीसीपी पठारे ने शहर वासियों से अपील की है कि वे जांच में पुलिस का सहयोग करें ताकि इस गंभीर मामले की तक पहुंचा जा सके और न्याय सुनिश्चित हो सके। इसके अलावा डीसीपी ने स्पष्ट किया है कि अगर कोई शहर बंद या आंदोलन का आयोजन करता है जिससे जांच में बाधा उत्पन्न हो सकती है तो उसके खिलाफ भी सख्त कार्रवाई की जाएगी। पुलिस इस मामले में कोई ढिलाई नहीं बरतेगी और दोषियों को सजा दिलाने के लिए पूरी मुस्तैदी से काम कर रही है। लेकिन नागरिकों में असंतोष और गुस्सा को कंट्रोल करना पुलिस के बस की बात नहीं थी। आखिरकार पुलिस ने लाठी चार्ज और आंसू गैस के गोले दागे। अभी तक सूचना के मुताबिक 2 आदमी गंभीर रूप से जख्मी बताए जाते हैं। नागरिकों में इतना गुस्सा है कि उन्होंने फांसी का फंदा हाथों में लहराकर मांग की है। दोषियों को जल्द से जल्द फांसी की जाए और फांसी की सजा दी जाए, ऐसी मांग भाजपा और शिवसेना में शिक्षक मंत्री दीपक केसरकर ने एक बयान जारी करते हुए कहा है कि दोषियों को जल्द से जल्द सजा दी जाएगी। महान्यूज 7 के लिए अब्दुल कलाम सामानी, मुंबई। स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धाचे पथक पोलीस स्टेशन समुद्रपूर परिसरात अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याकरिता पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मौजा नंदोरी येथे आरोपी चंद्रकांत कळसकर यांचे राहते घरी दारूबंदीबाबत रेड केला असता आरोपीकडे अवैध दारू विक्रीचे काम करणारा त्याचा साथीदार हा मुक्कावर रंगेहात दारूची विक्री करताना मिळून आला असून मुक्कावर असलेल्या एका कारमध्ये मोठ्या प्रमाणात दारूचा मुद्देमाल मिळून आल्याने जागीच मोक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून उपस्थित असलेल्या आरोपीचे ताब्यातून भरपूर काही मुद्देमाल जप्त केला। त्यापैकी एक पांढऱ्या रंगाची रेनॉल्ड डस्टर कार क्रमांक MH20 DJ 3585 किंमत 10 लाख रुपये, दुसरी 5 खरड्याचे खोक्यात व चुंगडीत विदेशी दारूने भरलेल्या रॉयल स्टॅग, रॉयल ग्रीन व OC ब्लू कंपनीच्या प्रत्येकी 180 ml च्या 240 सीलबंद शिशा किंमत 84,000 रुपये, तिसरं 8 खरड्याच्या खोक्यात प्लास्टिक चुंगडीत व डब्यात देशी दारूने भरलेल्या रॉकेट संत्रा कंपनीच्या प्रत्येकी 90 ml च्या 800 सीलबंद शिशा किंमत 80,000 रुपये, तर चौथा दारू विक्रीचे नगदी 1,100 रुपये असा जुन्या किमतीचा तर 11,65,100 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी नामे चंद्रकांत सीमा कळसकर राहते गांधीवाड क्रमांक 2 नंदोरी, दुसरे आरोपी किशोर केशवराव बगडे वय 40 वर्ष राहते गांधीवाड क्रमांक 2 नंदोरी यांच्यावर पोलीस स्टेशन समुद्रपूर येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला। सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कवडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धाचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांचे निर्देशनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक उमाकांत राठोड, मनोज धात्रक, अरविंद एनुरकर, संजय बोगा, अभिषेक नाईक, विनोद कापसे यांनी केली। महान्यूज 7 साठी प्रतिनिधी सतीश काळे, वर्धा। बदलापूर येथे 2 लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज लालबाग येथील भारत माता सिनेमाजवळ ठाकरे गटाचे निषेध आंदोलन करण्यात आले। सरकार आणि पोलिसांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झाल्याचे बघाव्यास मिळाले। या प्रसंगी खासदार अरविंद सावंत, माजी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार अजय चौधरी उपस्थित होते। ऐकूयात या तिघांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत। राज्य म्हणून जरा शरम करावं। तुमचा तो वामन बोलतोय का माहिती पत्रकार केला तुझ्यावर बलात्कार झाला का तुम्हाला सर कॅमेरा लोक चीड आली पाहिजे। संतापजनक घटना आहे, महाराष्ट्रात क्रांतिकारी घटना आहे। हे सरकार महाराष्ट्राला लाचार करून अशा प्रकारचे अत्याचार कलंकित करते, हे सरकार थांबवून केलं पाहिजे। बेशरम आहे तो, मुळात बेशरम माणसं अशी बोलतात, त्यांनी त्याच्यावर बोललं पाहिजे त्या मुलीबद्दल।
अशा घटनेला कोण कुठून आलं महत्वाचं नाही, सामाजिक प्रतिक्रिया कुठेही येऊ शकते. तुमच्या महिला कलकत्त्यात का गेल्या याचं उत्तर द्या, सांगू त्याला. पहिलं गेली ना, गेले की नाही का? पुस्तक तुमची कोणं धरली, कोणाची मीडियाची कोणं धरली का? तुमच्या महिला कलकत्त्यात नाही गेलेत, इथून गेलेत की नाही गेलेत ना, त्याचं उत्तर द्या म्हणून केली चालते. काल मी स्वतः बदलापूरमध्ये होते. काल त्या मुलीच्या आईवडिलांना भेटायला आमच्या ज्योती ठाकरे गेल्या होत्या. माझ्याशी त्यांचं फोनवरनं बोलणं झालं. अनेक लोकांनी, पालकांनी आणि पालकांबरोबर इतर पालक त्या सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला. आणि त्या सहभागामध्ये एकच मागणी होती की अशा नराधमांना फास्ट ट्रॅक करून लवकर फाशी द्या. कारण ज्या लहान मुलांना पाणी पिण्याचा वेळ होतो किंवा स्कूलला जाण्याची जी लहान मुलांची वेळ आहे, त्या वेळेत या नराधमांनी आपलं कार्य साधलेलं आहे. निश्चितच त्या सगळ्याला लॉकअप बंद केलं वगैरे हे सगळं आहे. परंतु आपलं जे सरकार आहे हे इतकं मशगूल आहे. जे अजय चौधरींनी सांगितलं की आजही निवडणूक घ्याव्या का ना घ्याव्या काय याच्यावरती विचार चालला आहे. कुठल्या पक्षातला कोणाला घ्यायचं, कसं घ्यायचं, किती पैसे द्यायचं ह्याचा विचार चालला आहे. 150 रुपयात 1500 रुपयामध्ये महिलांना लाडकी बहीण, अरे पण मग ती लाडकी बहिणीची जी मुलगी आहे तिच्यावर एवढा मोठा अत्याचार होतोय. आज अकोल्यामध्ये 8 मुलींवर, 8वी आणि 9वीच्या 8 मुलींवर शिक्षकांनी अतिप्रसंग केलेला आहे. म्हणजे देऊळ सुरक्षित नाही, शाळा सुरक्षित नाही, त्याच्यानंतर जिथे काम करतो तिथे सुरक्षित नाही, ट्रेनमध्ये जातो सुरक्षित नाही, प्रवासामध्ये सुरक्षित नाही. मग गृहमंत्री म्हणून जो अधिकार आहे त्याचा वापर कधी करणार आहेत? ताई, आणखीन एक मुद्दा या दरम्यान पाहायला मिळतोय. स्वतः मुख्यमंत्र्यांनी असा आरोप केलेला आहे की लाडक्या बहिणीच्या नावाचे पोस्टर असतील किंवा ज्या पद्धतीचा क्राऊड त्या ठिकाणी काल पाहायला मिळालेला होता, त्यांना कोणीतरी फूस लावून तिथे पाठवले होतं, जमवून हा क्राऊड आणला होता. नाही, मुख्यमंत्री असले तरी ते माणूस आहेत. पडायला कोणी फूस लावली होती विचारा. माणूस आहेत. गुवाहाटी वाया सुरत इकडे तिकडे जाताना कोणी फूस लावली होती ते उत्तर द्या. तुम्हाला कोणी फूस लावली होती? तुम्ही म्हणताय आता फूस लावली, तर तुम्हाला कोणी फूस लावली? आणि तुम्ही वाया मार्गे जाऊन ही जी सत्ता स्थापन केली, हरकत नाही, तुम्हाला ती लकला, परंतु खोटे आरोप करू नका. तुम्ही लाडल्या बहिणीमध्ये एवढे मशगूल आहात की तुम्हाला बाकी काही दिसतच नाहीये. इतका अत्याचार होत आहेत तर तुम्हाला ते दिसत नाहीयेत. आणि कारण नसताना लाडल्या म्हणजे कुठूनही निगेटिव्ह, पण लाडल्या बहिणीच्या रेटा हा वाजलाच पाहिजे. हा जो काही त्यांचा एक प्रयत्न आहे तो मला वाटतं केविलवाणा प्रयत्न. चित्रा वाघ यांनी कोलकाताच्या प्रकरणामध्ये CSMTच्या ठिकाणी जाऊन कॅन्डल मार्च काढलेला होता, परंतु या संपूर्ण घटनेमध्ये पोलीस कारवाई करतील एक साधी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. भाजपच्या महिला ब्रिगेड ज्या कायम ऍक्टिव्ह आपल्याला पाहायला मिळतात, या प्रकरणात मात्र थेट रस्त्यावर शिवसेना उतरली, पण ते उतरलेले दिसत नाहीये. भाजप सोयीनुसार आपलं राजकारण करतं. भाजपची शाळा आहे ना, आणि ती मुळात भाजपची शाळा आहे. त्याच्यामध्ये वामन म्हात्रे हे ट्रस्टी आहेत, म्हणून त्यांची हिंमत झाली. एका पत्रकार मुलीला, जाधव नावाची मुलगी आहे, तिला विचारतात तुझ्यावर रेप झाला का? म्हणजे शाब्दिक रेप केला ना, त्याच्यावरती आता खऱ्या अर्थाने गुन्हा दाखल करून जर कोणीच काही नाही केलं तर आम्ही जड याचिका दाखल करणार म्हणजे करणार. कारण महिला पत्रकार सुद्धा आमच्या भगिनी आहेत, आमच्या मुली आहेत, त्यांना अशा वाऱ्यावर आम्ही सोडणार नाहीत. कारण त्या पत्रकार ज्या संस्थेत काम करतात त्यांचे वरचे विकले गेले असतील, पण आम्ही आमच्या मुलींची आबरू राखण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मजबूत आहे. मुंबईकर देशातल्या तमाम समर्थ नागरिकांनी
आवश्यक आहे, कारण प्रत्येकाला मुलीबाळी आहेत. आणि विशेषतः हेच काय जे आदर्श विद्या मंदिर आहे बदलापूरमध्ये, इथे ही घटना घडल्यानंतर ज्या प्रकारच्या सरकारच्या कडनं त्याच्यावरती तीव्र अशी कारवाई करणं गरजेचं होतं, तर ते न होता कोणाच्या तरी दबावाखाली. कारण आज असं अनेक वर्तमानपत्रांमध्ये आले आहे, काल लोक तिथले म्हणत होते आंदोलनकर्ते की ही भाजपच्या संबंधित पदाधिकाऱ्यांची शाळा आहे. आणि गुन्हा घडल्यानंतर त्या मुलीचे नातेवाईक तक्रार करायला गेले. 11 तास पोलिसांनी तक्रार घेतली नाही. कोणाच्या दबावाखाली पोलीस होते? आज तर सकाळी मी बातम्यांमध्ये पाहताना पाहिलं की ते ह्या राज्याचे एक मंत्री दीपक केसरकर ते सांगत होते डॉक्टरांनी त्यांच्यावरती ट्रीटमेंट करायला पण नकार दिला. अरे या राज्यात चाललंय काय? वाटत ना तुम्हाला असे स्टेटमेंट करायला? डॉक्टरांनी त्यांच्यावर ट्रीटमेंट करायला नकार दिला. आम्ही त्यांच्यावर कारवाई ते म्हणतात. कधी करणार कारवाई? आणि ज्या पद्धतीने सरकार चाललंय हे दबावाखाली चालवलं जाते. काही आमदार फायरिंग करतात, काही आमदार किडनॅपिंग करतात, काही आमदार अधिकाऱ्यांना मारतात, काही आमदार शिवीगाळ करतात. 2 या सत्ताधारी पक्षातल्या 2 आमदारांना तर 2-2 वर्षाची सजा झाली अधिकाऱ्यांना मारलं म्हणून. म्हणजे काय गुंडांचं सरकार आहे का? आमदार गुंडगिरी करतायत, मंत्री गुंडगिरी करतायत. ते एक आमदार तर अत्यंत शिवीगाळ करत होते. गिरीश महाजन काल मध्यस्थी करण्यासाठी संकट मोचक म्हणून त्यांनी आतापर्यंत अनेक आंदोलनांमध्ये भूमिका बजावलेली दिसते, परंतु कालच्या आंदोलनामध्ये लाठीचार्ज झालेला आपल्याला पाहायला मिळाला आणि ते चुकीचं घडलं अशा पद्धतीची प्रतिक्रिया आहे. 100%. कारण लोकांच्या कारवाई तातडीने झाली असती, त्या मुलींवरती ट्रीटमेंट तातडीने झाली असती, पोलिसांनी गुन्हा तातडीने दाखल केला असता तर ते नक्की झालं. आज तुमच्या सोशल मीडियाला एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री लाडली बहीण करत जे गावभर फिरतायत, फटाके वाजवत इव्हेंट करतायत, परंतु याच्यातला एकही जण लाडक्या भाचीला बघायला गेला नाही. सर, तुम्ही म्हणताय की ती शाळा भाजपची होती, भाजपच्या संबंधित लोकांची होती, मात्र काल तिथल्याच एका भाजपच्या स्थानिक नेत्याचं म्हणणं आहे हे सगळं जे कालचं आंदोलन झालं ते ठरवून केलेलं आंदोलन होतं, हे मुद्दामून ही माणसं आणली गेली होती. मग तुम्ही गुन्हा केला तो ठरवून केलात का? आंदोलन ठरवून केलं. मग जे काय त्यांचं लैंगिक शोषण केलं गेलं त्या छोट्या मुलींचं हे तुम्ही ठरवून केलं का? हे बोलण्यापुरतं ठीक आहे. या भावनांचा लोकांच्या उद्रेकाय उत्स्फूर्त आंदोलन होतं. लोक लाठीचार्ज पोलीस करत होते तरी रेल्वे ट्रॅकमधनं हलत नव्हते. एवढं उत्स्फूर्त आंदोलन होतं. ते काय कोणी ठरवून केलेलं आंदोलन होत नाही. महिला काय ठरवून होतात? हा धंदा तुम्हाला माहीत आहे. पैसा दो और वोट लो हा धंदा भाजपचा आहे. त्यांना हे सगळं ठरवून दिल्यासारखं वाटते, परंतु हे ठरवून वगैरे काय नव्हतं. हे उत्स्फूर्त आंदोलन होतं. जनभावनेचा उद्रेक होता. लोकांनी जो काय अन्याय रोज वर्तमानपत्रामध्ये तुम्ही पहा, रोज मीडियाला बघा, कुठेतरी घडलेलं असते. पुण्यामध्ये अशी घटना घडली, काल कळव्यामध्ये घडले. म्हणजे लहान मुलींना देखील पाहिलं जात नाही. एवढा विकृत समाज कधी महाराष्ट्राने पाहिला नाही. एवढी विकृत यंत्रणा सरकारची कधी महाराष्ट्राने पाहिली नाही. कारण जर ह्यांना वेळीच जर बंदोबस्त झाला, वेळीच जर कठोर कारवाई केली तर मला वाटतं असं धारिष्ट्य या छोट्या मुलींच्या बाबतीत कोणी करणार नाही. परंतु सरकार हे निष्क्रिय राहिलं. कारण ह्या महाराष्ट्राचे जे गृहमंत्री आहेत हे गृह खातं सांभाळण्यापेक्षा, कायदा आणि सुव्यवस्था पाहण्यापेक्षा पक्ष फोडीमध्ये जास्त रस घेत आहेत. आपलं सेटिंग करण्यामध्ये जास्त घेत आहेत. आमदारांच्या निवडणुका कशा लढायच्या याच्यामध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट आहे. सत्ता कशी टिकवायची याच्यामध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट आहे. पण कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये त्यांना आता हे राहिलेलं नाही, इंटरेस्ट राहिलेला नाही. त्यामुळे ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आली. कोलकाता येथे काही
काही दिवसांपूर्वी माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली। शासकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींवर काही नराधमांनी अमानुष अत्याचार केला व त्यानंतर तिची हत्या करण्यात आली। झालेल्या अमानुष अत्याचाराच्या विरोधात तसेच काल बदलापूर येथे लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ नंदुरबार येथे आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार तसेच केडी गावित नर्सिंग कॉलेज यांच्या वतीने शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला। यावेळी आरोपींना फाशी द्या, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा अशा घोषणा विद्यार्थ्यांकडून देण्यात आल्या। या मोर्चात मेडिकल कॉलेज व नर्सिंग कॉलेजचे मिळून जवळपास 500 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। अमानुष अत्याचार व करणाऱ्या गुन्हेगारांवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, त्याचबरोबर महिला विद्यार्थी व डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कायदे करून ते अंमलात आणण्यात यावे अशा विविध मागण्या संदर्भात मोर्चा काढण्यात आला। मोर्चात विद्यार्थ्यांनी अन्यायाविरुद्ध संदेश देणारे विविध पोस्टर दर्शवले होते। या ठिकाणी आम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी कलकत्ता येथे आर्जेकर मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या दुर्घटनेचं आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे उपस्थित आहोत। खरं तर ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे, त्याच्याच निषेधार्थ आम्ही सगळे विद्यार्थी इथे जमलेलो आहोत। अशी घटना उद्या उठून आपल्या महाराष्ट्रात सुद्धा होऊ शकते। आपल्या महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपती शिवरायांची शिकवण असलेला हा महाराष्ट्र, याच्यात या सगळ्या गोष्टी व्हायला नको याची आपण काळजी घेतली पाहिजे। तसंच त्या पीडितेसाठी तिला लवकर न्याय भेटावा याची आमची सगळ्यांची मागणी आहे। पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे आणि आमचा हा लढा पीडितेसाठी आहे, पीडितेला न्याय मिळण्यासाठी। आम्ही तिच्या परिवारासोबत आहोत आणि तिला न्याय मिळावा याच्यासाठीच प्रयत्नशील आहोत। या मोर्चासाठी आमचे सगळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबारचे सगळे विद्यार्थ्यांनी, आमचे सिव्हिल हॉस्पिटलचे सगळे स्टाफ, आमचे महाविद्यालयाचे महाराष्ट्र स्टेट टीचर्स मेडिकल टीचर्स असोसिएशन, देन सेवांकुर भारत, ABVP अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, रेवा फाउंडेशन, परत जवळपासचे नर्सिंग कॉलेज जसं की आपलं केडी गावित नर्सिंग कॉलेज, देवमोगरा नर्सिंग स्कूल, या सगळ्यांचे विद्यार्थी सुद्धा इकडे उपस्थित आहेत। आज वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार तर्फे कलकत्ता येथे डॉक्टर महिलेवर झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज आम्ही मोर्चा काढला आहे। हमारी बेटी पढ़ लिख कर डॉक्टर बनी लेकिन बची नहीं। खूप ऐकलं आम्ही, मुलगी शिकली प्रगती झाली। खूप ऐकलं आम्ही, बेटी पढाओ बेटी बचाओ। आज भारताला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे झाली, परंतु आज देखील 78 वर्षानंतर देखील भारतातील स्त्री भगिनी माता स्वतंत्र नाहीये। आज जी घटना कलकत्त्यात झाली आहे ती उद्या महाराष्ट्रात देखील होऊ शकते, ती उद्या नंदुरबार मध्येही होऊ शकते, ती आमच्या सर्व भगिनींवरही होऊ शकते। अशीच भावना आज इथे उपस्थित सर्व महिलेच्या मनामध्ये आहे। आज जेव्हा आम्हाला ड्युटीवर जावं लागतं, जेव्हा आम्ही आमचे कर्तव्य बजावत असतो, तेव्हा आम्हाला भीती वाटते की जी घटना कलकत्त्यात झाली आहे ती उद्या आमच्या सोबतही होऊ शकते। या घटनेच्या निषेधार्थ आम्ही आज हा मोर्चा काढला आहे आणि आमची सर्वांची हीच मागणी आहे की आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे, आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। काल जी घटना बदलापूर येथे घडली ती अतिशय अमानवीय आहे, माणुसकीला काळिमा फासणारी अशी घटना आहे। या घटनेच्या निषेधार्थ आम्ही आज इथे मोर्चा काढला आहे। महान्यूज 7 साठी प्रतिनिधि मिर्जा आफिक, नंदुरबार। लाडली बहन योजना का जल्लोष मनाने एवं योजना का लाभ दिलाने वाले राज्य के वन, संस्कृति एवं मत्स्य पालन मंत्री तथा जिले के पालक मंत्री सुधीर मुनगटीवार को राखी बांधने के लिए मंगलवार की शाम गांधी चौक बल्लारपुर में भव्य कार्यक्रम का आयोजन किया गया था, जिसमें सुधीर मुनगटीवार ने लाडली बहनों को पूरी तरह से स्वस्थ सक्षम बनाने का वचन दिया। बड़ी संख्या में राखी बांधने पहुंची बहनों को उन्होंने शुभकामनाएं देते हुए कहा कि राज्य की हर बहन को योजना का लाभ मिलेगा। वो इस चिंता में ना रहे कि उन्होंने इस महीने फॉर्म नहीं भरा तो वे लाभ से वंचित हो जाएगी। वे अगले महीने भी फॉर्म भरेगी तो उन्हें पूरे 3 महीने का पैसा मिलेगा। योजना बंद होने के तर्कों का जवाब देते हुए उन्होंने कहा कि जो योजना चालू हो गई है वो बंद नहीं होगी। हम सरकार में रहे या ना रहे, योजना चालू रहेगी। अगर किसी ने बंद करने की कोशिश की तो हम उस पर भूखे शेर
शेरों की तरह टूट पड़ेंगे। उन्होंने ये भी कहा कि फिर सरकार में आने पर ये राशि बढ़ाई जाएगी। उन्होंने बहनों को अपने स्वास्थ्य के प्रति लापरवाही बरते जाने पर कहा कि वो अपने स्वास्थ्य पर ध्यान दें। इनके लिए वे स्वास्थ्य जांच शिविर लगा रहे हैं, उसमें जाकर वे अपना उपचार करा ले। जिन महिलाओं को कैंसर है या उसका संदेह है उनके लिए विशेष शिविर लगाएंगे तथा उनका पूरा उपचार वे स्वयं करेंगे। उसमें बहनों का एक पैसा नहीं लगेगा। उनके लिए नेत्र शिविर भी लगाया जाएगा और चश्मा वितरण भी किया जाएगा। बहनों को आर्थिक मजबूती देने के लिए प्रधानमंत्री आवास योजना के तहत जो मकान बनेंगे उस पर बहनों का नाम होगा ताकि कोई उन्हें घर से निकाल ना सके। शहर के 12,000 परिवारों को नजुल जमीन का पट्टा दिलाएंगे। उन्होंने कांग्रेसियों को सौतेला भाई बताते हुए आरोप लगाया कि इस योजना से सबसे दुखी कांग्रेस ही है। वो नहीं चाहते कि बहनों को पैसा मिले, उनसे सब सावधान रहे। अंत में सबसे पहले मुस्लिम बहनें, उसके पश्चात मंच पर विराजमान भाजपा की महिला पदाधिकारियों ने सुधीर भाव को राखी बांधी। सभी बहनें राखी बांधने को ललायत थी किंतु समय के अभाव में उन्हें मौका नहीं मिला। मुनगटीवार के जाने पर बहनों ने चंदन सिंह चंदेल व हरीश शर्मा को साखियों से लाद दिया। कार्यक्रम में भाजपा के सभी महिला पुरुष पदाधिकारी, सक्रिय कार्यकर्ता व बड़ी तादाद में बहनें उपस्थित थी। महान्यूज 7 के लिए नारद प्रसाद ठाकूर, चंद्रपूर। ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे झालेल्या अत्याचार प्रकरण व तेथील आंदोलकांवर राज्य शासनाने केलेल्या कारवाई प्रकरणी आज धाराशिव येथे महाविकास आघाडीच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली आहेत। छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास घाडगे पाटील तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या महिला युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये राज्य सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पक्षीय राजकारणापेक्षा घटनेचे गांभीर्य काय याकडे लक्ष देऊन दोषीला कठोरातील कठोर शिक्षा देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, तर ते सोडून या प्रकरणाला सत्ताधाऱ्यांकडून पक्षीय राजकारणाचा रंग द्यायचा प्रयत्न होत असेल तर याचा निषेध करावा तितका कमीच आहे, अशी प्रतिक्रिया खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिली आहे। सरकारचा निषेध करतोय आणि तुम्ही जे फ्लेक्स लावलेत ना त्यापेक्षा आमच्या लेकी आणि बहिणी त्या सुरक्षित करा एवढीच मागणी सरकारकडे आमची। आता त्यांनी जे एका पत्रकारावर भाषा वापरली आम्ही माध्यमातून ऐकलं हे त्यांच्या मानसिकतेचं दर्शन दाखवते। सत्तेचा माज कसा असतो आणि त्यांनी बोलताना एवढंच लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याही घरी आया बहिणी आहेत, ह्या गोष्टी त्यांनी तारतम्य बाळगायला पाहिजे आणि ती जर गोष्ट खरी असेल तर निश्चितच मग त्यांच्या मनात जे पोटात काय ते ओटावर आलं हे आपल्याला ह्यांच्या सरकारी मानसिकता दिसून येते असं मला वाटतं। सरकारमध्ये जी लोक आहेत त्यांची मानसिकता त्या नगराध्यक्षाच्या बोलण्यातून दिसून येते असं मला वाटतं। आणि आता तुम्ही म्हणताय आंदोलन पक्षानं प्रायोजित, आता ह्या कुठल्या पक्षाच्या आहेत? ह्या ज्या माझ्या भगिनी आता बाजूला उभ्या आहेत पक्षाच्या आहेत कुठल्या? मला वाटतं पक्षीय राजकारणापेक्षा माणसानं घटना काय घडली आहे त्या घटनेचं गांभीर्य काय आहे, एक राजकर्ते म्हणून आपल्या राज्यामध्ये जर अशा प्रकारची घटना होत असेल तर मला वाटतं त्याच्याकडे लक्ष देऊन त्या गुन्हेगाराला कठोरातलं कठोर शासन करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलायला पाहिजे। ते सोडून जर याला पक्षीय राजकारणाचा रंग द्यायचा प्रयत्न होत असेल सत्ताधारी मंडळीकडनंच तर मला वाटतं ह्याचा करावा तेवढा निषेध कमी आहे। बदलापूरमध्ये जी घटना घडली त्या घटनेच्या बाबतीत तब्बल 12 तास गुन्हा नोंदवून घेण्यास उशीर का झाला आणि त्याच्यामुळं जनतेचा प्रक्षोभ काल आंदोलनातून दिसून आला आणि स्वतःच्या न्याय हक्कासाठी एखाद्या चिमुरडीसाठी जर लोक रस्त्यावर उतरत असतील आणि त्यांच्यावर लाठीचार्ज होत असेल तर मग या ठिकाणी राज्य कुणाचं आहे? म्हणजे तुम्ही एखाद्या नराधमाला पाठीशी घालण्यासाठी त्याला 12 तास त्याचा गुन्हा नोंद करून घेत नाहीत। दुसऱ्या बाजूला ज्यावेळेस शाळेसमोर रेल्वे स्टेशनवर आंदोलन सर्वसामान्य नागरिक करतात त्यांना तुम्ही सांगता की हे विरोधकांनी प्रायोजित केलेलं आंदोलन आहे। मला वाटतं आता तरी राजकारण बंद करावं यांनी आणि लाडक्या नावाने जे योजना चालू केल्या त्यापेक्षा आम्हाला आमची बहीण आणि आमची लेक सुरक्षित पाहिजे यासाठी सरकारनं काम करणं गरजेचं आहे आणि तुम्ही त्यासाठी पूर्णतः अपेक्षित ठरलेले आहेत। गृहमंत्री अपेक्षित ठरलेले आहेत, या राज्याचं सरकार अपेक्षित ठरलेलं आहे। त्यामुळे आता त्यांनी कमीत कमी अशा नराधमाला पाठीशी घालणाऱ्या 12 तास ज्या गृह खात्यानं गुन्हा नोंदवून घेतला नाही यांच्यावर कारवाई का करणार हे महाराष्ट्राच्या माता बहिणीला उत्तर देणं सरकारच्या वतीनं गरजेचं आहे। आणि काल लाठीचार्ज केला, वारकऱ्यावर लाठीचार्ज, आंदोलकावर लाठीचार्ज, काल न्याय हक्कासाठी अशा चिमुरडीवर अत्याचार केलेल्या हक्कासाठी जर लोक रस्त्यावर उतरत असतील
आणि त्यावरही लाठीचार्ज केला जात असेल तर मग राज्य कुणासाठी चालतं ह्याचा विचार करणं मराठी जनतेला भाग पडलेला आहे. आणि मला एवढंच सांगायचं आहे की या गोष्टीचा निषेध करण्याच्या पलीकडली गोष्ट आहे, कारण ही किळसवाणी गोष्ट आहे आणि अशा लोकांना पाठीशी घालणारे त्यात तेवढेच दोषी आहेत असं मला वाटतं. मला वाटतंय 3.5 वर्षाच्या लेकराच्या बाबतीत जो प्रकार किळसवाना त्या ठिकाणी घडला ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. मला वाटतंय आपल्या सगळ्यांनाच त्या वयाच्या मुली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ही घटना घडल्याच्या नंतर जे पोलिसांनी प्रोॲक्टिव्हली करणं अपेक्षित होतं, ताबडतोब गुन्हा नोंद करून त्या ठिकाणी त्या आरोपीला त्या नराधमाला अटक करणं, ताबडतोब त्याच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन घेणं, मला वाटतंय तशा प्रकारची ॲक्शन न घेता कुठल्याही प्रकारचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल करून घेतला गेला नाही. मला वाटतंय अशा पद्धतीनं पक्षीय राजकारणाच्या विचक्यात अडकून जर अशा गंभीर घटनेकडे आपण दुर्लक्ष करत असू तर याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठलीही असू शकत नाही. ह्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध आहे आणि माझी आपल्या माध्यमातून सरकारकडे विनंती आहे की अशा घटनांला वारंवार त्या ठिकाणी घडताना आपल्याला त्या ठिकाणी समाजात दिसत आहेत. अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. 3.5 वर्षाच्या लेकराच्या बाबतीत असं कृत्य करणाऱ्या लोकांना मला वाटते अतिशय कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे. ती शिक्षा इतकी कठोर असली पाहिजे की भविष्यात पुन्हा अशा पद्धतीचं वागण्याचा कुणीही प्रयत्न केला नाही पाहिजे. अशा प्रकारची शिक्षेची तरतूद मला वाटते अशा आरोपींना असणं गरजेचं आहे आणि सरकार नावाच्या यंत्रणेनं कोणी कुठं का असना अशा नीच कृत्यामध्ये जर एखादा माणूस त्या ठिकाणी अडकला असेल, एखादी संस्था अडकली असेल, मला वाटतं तिथं त्यांचा पाठीराखापणा करण्यापेक्षा त्यांच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन घेऊन त्यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित होतं, जे की त्या ठिकाणी केलं गेलं नाही. मग जनतेचा प्रक्षोभ झाला, लोक चिडली, कारण शेवटी माणसं सहन करायची एक मर्यादा असते आणि सहन करायची मर्यादा संपल्याच्या नंतर कोणीही त्या ठिकाणी ऐकत नसतंय. मला वाटतंय ह्याच्यापासून शहाणपण घेऊन तरी तातडीनं अशा गुन्ह्यासाठी कठोरातली कठोर शिक्षेची तरतूद सरकारनं त्या ठिकाणी करावी. सुप्रीम कोर्टाने SC/ST अंतर्गत वर्गीकरणाचा निर्णय दिला आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या 7 न्यायाधीशांच्या बेंचने 6 विरुद्ध 1 असा निर्णय घेतला. बुलढाणा जिल्ह्यातील समतेची निळे वादळ या संघटनेच्या वतीने या निर्णयाचा विरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत आंदोलने करण्यात आली आहे. या आदेशाचा पुनर्विचार करावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींकडे करण्यात आली आहे. आरक्षण हा वेगळा विषय आहे आणि शेड्यूल लिस्टमध्ये ज्या जाती आहेत, जमाती आहेत, हा वेगळा विषय आहे. शेड्यूल लिस्टमधल्या जातींचा संबंध अस्पृश्यतेसाठी, अनटचॅबिलिटीसाठी असताना सुप्रीम कोर्टाच्या 6 विरुद्ध 1ने जो निर्णय दिलेला आहे, या निर्णयामध्ये जस्टिस श्रीमती बेला M. त्रिवेदी यांनी जे अभ्यासपूर्ण विधानं केलेली आहेत आपल्या 82-84 पानाच्या डिबेटमध्ये, ती दलित समाजाला न्याय देणारी असून उपवर्गीकरणाचा निर्णय हा अनुसूचित जातीच्या लोकांना विभाजित करण्याचा, त्यांच्यावर अन्यायाची सूट देण्याचा हा एक प्रकार आहे असं आमचं मानणं आहे. आणि म्हणून या उपवर्गीकरणाला आणि अनुसूचित जातीमध्ये क्रिमी लेयरला या ठिकाणी आमचा विरोध आहे आणि हा विरोध दर्शवण्यासाठी माननीय महामहिम राष्ट्रपती यांच्या नावे जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या मार्फत आम्हाला निवेदन द्यायचं आहे. या अशा घटना ज्या आहेत त्या वारंवार जर घडत असल्या तर दलित समाज असुरक्षित राहील. सुप्रीम कोर्टाने जरी कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये कार्यवाही केली नसली तरी काही राज्य सरकारांना त्यात हस्तक्षेप करण्याचा आणि तशी कारवाई करण्याची सूट दिलेली आहे. आणि मुळातच दलित विरोधी सरकार ज्या ज्या राज्यामध्ये येतील त्या त्या ठिकाणी दलितांच्या विरोधात निर्णय घेतल्या जातील आणि हा आरक्षणाला धोका आहे हे समजून आम्ही आज इशारा देण्यासाठी, निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो. SC/ST संघटनांनी आज भारत बंदचा हाक दिली असताना आम्ही तत्वतः त्याला समर्थन केलेलं आहे. आम्ही बंदपेक्षा आमच्या भावना राष्ट्रपतीपर्यंत कळवणं हे महत्त्वाचं समजलं आहे. म्हणून आम्ही बुलढाणा जिल्ह्यात बंद पाळलेला नाही. आपण सर्वांनी सहकार्य करावं.
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या SC/ST आरक्षण वर्गीकरण आणि क्रीमी लेअर अटीच्या निकालाविरुद्ध अमरावती जिल्ह्यातील आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाली आहे। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर आंबेडकरी अनुयायीच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे। तर यावेळी सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा निषेध नोंदवला आहे। यावेळी अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी धरणे आंदोलनाला भेट देत आपला पाठिंबा दिला आहे। सुप्रीम कोर्टाच्या निकालावर संशय व्यक्त करण्यात आला तर सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय अत्यंत चुकीच्या पद्धतीने देण्यात आला आहे, त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करण्यात यावा। तर त्यासाठी लोकसभा सभागृहात आवाज उठवू अशी प्रतिक्रिया अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी दिली आहे। संपूर्ण देशात आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जो काही सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला त्या निर्णयाच्या विरुद्ध संपूर्ण SC/ST समाज आज रस्त्यावर पाहायला मिळेल सर्व भारतभर। आणि त्याचाच भाग म्हणून अमरावतीत सुद्धा या ST/SCच्या जे काही संघटना आहेत, अनेक संघटना, त्यांच्या माध्यमातून आज खूप मोठं धरणे आंदोलन इथं केलं गेलं आणि त्या धरणे आंदोलनात मी सुद्धा एक सहभागी झालो। आणि या निमित्तानं मी हेच म्हणेल की ही जी लढाई ही फार मोठी लंबी लढाई आहे। माननीय सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट झाल्यानंतर त्याचा पुनर्विचार व्हावा किंवा अन्य काही मार्गानं त्यातून मार्ग निघावा यासाठी प्रयत्न अनेक लोक रस्त्यावर करतात। मी सुद्धा संसदेत या निमित्तानं त्या विरुद्ध आवाज उठवणारा हे त्यांना सांगितलं। काय सुप्रीम कोर्टाचा निर्णय तो चुकीचा वाटतो? सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्याचं पूर्ण मी ॲनालिसिस केलं नाही, परंतु प्रथमदर्शनी जो काही हे आहे तो अतिशय चुकीचा आहे। कारण क्रिमिनल पद्धत किंवा ज्या बाबी मागितल्या नव्हत्या ज्यांनी ही दाखल केला त्यामध्ये ज्या मागितल्या नव्हत्या बाबी त्या बाबी सुप्रीम कोर्टाने त्यावर निर्णय दिला, ही चुकीची बाब आहे।